आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे गोविता ओविता सुखे गोविता ओविता त्याची ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण सांगावे नवल दूर राणीचे पाखरे काय सांगावे नवल दूर राणीचे पाखरे ओल्या अंगणी नाचता ओल्या अंगणी नाचता होती माझी जनात रे आता विसाव्याचे क्षण कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी माझे पहिला तले हौसा माझे पहिला तले हौसा डोलत घेते त्याच्या जळी आता विसाव्याचे क्षण विनंती कधी ओढून तर कधी प्रेमाने कधी ओढून तर कधी प्रेमाने सगळं समजून सांगितलं कधी ओढून तर कधी प्रेमाने सगळं समजून सांगितलं लेकीसारखी माया लावली अभ्यासासोबतच ज्ञान संस्कार आणि स्वप्न पाहायला शिकवलं अभ्यासासोबतच ज्ञान संस्कार आणि स्वप्न पाहायला शिकवलं मॅडमनी फक्त अक्षर शिकवले नाही तर ज्ञान दिले संस्कार दिले व स्वप्न पाहायला शिकवले शेवटी एवढंच म्हणेन मॅडम तुम्हाला कधी विसरणार नाही धन्यवाद कारण की आणि मला जास्त बोलायला खूप भीती वाटायला लागली की तुमच्या मॅडम आमच्यासाठी खूप काही केलंय त्याने आमच्यासाठी खूप म्हणजे खूप आम्हाला खूप मस्तपैकी शिकवलंय। जब हमारा 12th का मार्कशीट आया था मैम ने हमें बुला के पूछा था कि तुम लोगों को मतलब परसेंटेज मिले यस मैम आई हैव ग्रेटफुली अचीव परसेंटेज एंड मैम ने हमारे उस समय हमें डिक्शनरी भी मतलब सबको एक फाइल गिफ्ट किए थे सेव यूर डॉक्यूमेंट यही बस इतना बोल के मतलब इतना कहते धन्यवाद मैम हमें एक मिला की त्या आमच्या सोबत आमच्या पूर्ण प्रवासी संघामध्ये नसणार आहे कधीतरी येतील आम्ही बोलू त्यांना पण ते एक दुःख म्हणून तुम्हाला सांगितलं त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि मस्तपैकी क्रीडात जावं त्या त्यांना शुभेच्छा देऊन आणि दोन शब्द त्यांचा कार्यक्रम माझ्याकडून मिस झाला माझ्या वैयक्तिक कारणामुळे म्हणून आज मी त्या दिवशीच त्यांना बोलले की मी तुमच्या त्या शेवटच्या दिवशी येणार म्हणजे येणार त्यांना नमस्कार केला आणि निघून गेले। निलिमा मॅडम तुम्हाला कोणाला जाणीव होणार नाही पण उद्यापासून आम्हाला ती जाणीव होणार आहे कारण आमची जी पनवेलवरून जी बस येते उरणमध्ये आणि त्यामध्ये आम्ही ह्या प्रवास करणाऱ्या सगळ्या सख्या आणि उद्यापासून तुम्हाला भावे लावावे दीर्घायू ओ मॅडम जी हॅपी बर्थडे टू यू ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण
पाखरे काय सांगावे नवल दूर राणीचे पाखरे